पूजाचे नवीन लग्न झाले. सकाळ सकाळी लवकर उठली आणि परीक्षा देण्यासाठी चालली. तेव्हा सासू म्हणाली, सकाळी उठून कुठे चालली? समाजातली काय म्हणतील? येऊन 1 दिवस नाही झाला, सकाळ सकाळी लागली फिरायला. पूजा फटकन म्हणाली, आईसाहेब मी फिराय नाही, परीक्षा देण्यासाठी चाललो आहे. तेव्हा सासरा पण आला, परीक्षा देऊन काय करणार? आम्ही तर तुला नोकरी पण नाही करू देणार आणि घराच्या बाहेरही नाही जाऊ देणार. पूजा म्हणाली, बाबा तुमची मुलगी पण नोकरी करत आहे की? मुलीचे नाव तोंडात घेताच सासूने घर डोक्यावर घेतले. सासू म्हणाली, ती आमची मुलगी आहे. पूजा म्हणाली, तुम्ही तर म्हणाला होता तुला आमच्या मुलीसारखी माया करू. तेव्हा पूजाचा नवरा म्हणाला, पूजा निर्णय तुला घ्यायचा आहे. घरात राहायचे आहे का परीक्षा द्यायची आहे? तेव्हा पूजा दुःखी होऊन म्हणाली, तुम्ही तर म्हणाला होता आमच्या घरात तुला कोणीच रोकटोक करणार नाही. मग एका रात्रीत अचानक काय झालं? तर अशा परिस्थितीत पूजाने काय करावे? आपले स्वप्न सोडून घरात बसावे का सगळे सोडून आपले स्वप्न पूर्ण करावे? समाजाचे कडू सत्य आहे. सून मुलीसारखी वाटते, अचानक लग्न झाल्यावर तीच सून दुश्मनासारखी वाटते. या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल?